हॅलो फ्रेंड, आता आपण दुसरा एक्झाम्पल बघणार आहे आणि हा एक्झाम्पल मी तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ हिंद फ्लोअर मिल्स लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2003. तर ही हिंद फ्लोअर मिल आहे, त्याची काय माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट हे विचारलेलं आहे आणि माहिती ही 31 मार्च 2003ची दिलेली आहे. तर ती एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ किंवा ते जे व्हॉट्सअपवर किंवा या यूट्यूबवर तुम्हाला दिसेल. तर तो एक्झाम्पल असा आहे, एक डेबिट साईड आहे, एक क्रेडिट साईड आहे. ठीक आहे. तर डेबिट साईडला दिलेले स्टॉक ऑन 1/4/2002, त्यामध्ये व्हीट आहे आणि फ्लोअर आहे, म्हणजे गहू आणि त्याच्याखाली आटा आहे. एकाच्या वरती आहे 95,000, 1,60,000. त्यानंतर रेट अँड टॅक्सेस आहे, इन्शुरन्स आहे आणि काही खर्च दिलेले आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, वेजेस आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, स्टॉक वेलफेअर एक्सपेन्सेस आहे, बुक डेप्स आहे, ॲडव्हान्स टॅक्स आहे, वेट परचेस आहे, पॉवर अँड फ्युल आहे, स्टोअर कंझ्युम आहे, डायरेक्टर फीज आहे, डायरेक्टर रेम्युनेशन आहे. क्रेडिट साईडला आहे, सेल फॉर फ्लोअर आहे, रेंट आहे, अनक्लेम डिव्हिडंड आहे, प्रोव्हिजन फॉर RDD आहे आणि काही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2003 व्हेअर व्हेटची दिलेली आहे रक्कम आहे, त्यानंतर फ्लोअरची रक्कम आहे, त्यानंतर 2 नंबर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग व्हेजेस अँड सॅलरीज 56,000, मिसलेनियस एक्सपेन्सेस 20,000, रेंट अँड टॅक्सेस 5,000. 3 नंबर आहे प्रीपेड इन्शुरन्स प्रीपेड 7,000 आणि 4 नंबर आहे मेक अ प्रोव्हिजन रिझर्व फॉर डाउटफुल डेप्स 5% ऑन बुक डेप्स. तर हा एक्झाम्पल पहिले एक वेळा चांगल्या बारकाईनं वाचून घ्यायचं, म्हणजे आपण जे बी सोडत असू स्टेप बाय स्टेप ती वस्तू आली त्यावर ॲडजस्टमेंट असेल तर त्यावर आपल्याला काय करावं लागेल, प्रोव्हिजन करावं लागेल. तर स्टार्टिंगपासून घेतो मी. पहिला आहे स्टॉक ऑन 1/4/2002 व्हेट आहे आणि फ्लोअर आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे 1/4/2002 आणि आपले क्लोजिंग तारीख काय दिलेली आहे 31 मार्च 2003. म्हणून मी लिहितो इथं 2 ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक. सर्वात पहिले हे देते ना, त्यामध्ये दिलेलं आहे व्हेट आणि फ्लोअर, म्हणजे गहू, व्हेट म्हणजे गहू आणि फ्लोअर म्हणजे आटा. ठीक आहे. तर त्यांच्याकडे तो एक हे गव्हापासून आटा तयार करण्याची ही एक कंपनी असेल हिंद फ्लोअर लिमिटेड. तर त्याची स्थिती दाखवलेली आहे बघा. व्हेट आहे 95,000 आणि फ्लोअर आहे 1,60,000. म्हणून मी हे इथं लिहून टाकतो. ठीक आहे. व्हेट किती आहे, व्हेट आहे 95,000 आणि हे आहे 1,60,000. दोघांची टोटल किती आली 0,0,0,5 2,55,000 झाली. ठीक आहे. हे झालं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नंतर काय येते, परचेस येते. मग परचेस आहे का इथं बघू आपण. ठीक आहे. पुन्हा एक्झाम्पलमध्ये बघायचं परचेस कुठं दिसत आहे. तर बघा परचेस असं आहे व्हेट परचेस 40,50,000 असं दिलेलं आहे. म्हणून आपण लिहू व्हेट परचेस 2. गहू खरेदी केला असेल, व्हेट परचेस 40,50,000 40,50,000 वेट परचेस झाला. त्यानंतर बघा ओपनिंग स्टॉक झाला, परचेस झाला. आता पुढचं बघू आपण काय. त्यानंतर आहे रेट्स अँड टॅक्सेस किती आहे 25,000 रेट अँड टॅक्सेस आणि त्यावर आहे आउटस्टँडिंग आहे 5,000, म्हणजे त्यावर काय दिलेले आहे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. तर रेट अँड टॅक्सेस येते P&L अकाउंटच्या P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून इथं लिहितो मी रेट्स अँड टॅक्सेस. पहिले ही रक्कम लिहून टाकायची आणि आउटस्टँडिंग आहे म्हणून त्यामध्ये काय करायचं आपण ॲड करायचे. हे किती आहे 25,000 आणि आउटस्टँडिंगची रक्कम किती आहे 5,000. म्हणून मी इथे लिहितो 25,000 ही त्याची मूळ रक्कम होती आणि प्लस आउटस्टँडिंग आहे म्हणून 5,000. हे टोटल किती होतात 30,000 झाले. लक्षात ठेवा 30,000. त्यानंतर आहे
इन्शुरन्स कुठं येते, इथंच येते, टू इन्शुरन्स P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यावर ॲडजस्टमेंट आहे का काही असेल तर मग प्रोव्हिजन करू. टू इन्शुरन्सची रक्कम किती दिलेली आहे, 57,000. ॲडजस्टमेंट आहे त्यावर. ॲडजस्टमेंट नंबर 3 इन्शुरन्स प्रिपेड 7,000. प्रिपेड म्हणजे अगोदर दिलेलं आहे म्हणून त्यामधून काय करायचं ते मायनस लेस करायचं. प्रिपेड किती 7,000, राहिले किती 50,000. इन्शुरन्स आला. त्यानंतर काय मिसलेनियस एक्सपेन्सेससुद्धा इथंच येते म्हणून इथं लिहितो मी शॉर्ट फॉर्ममध्ये त्याचं मिसलेनियस एक्सपेन्सेस. बघा त्यावर ॲडजस्टमेंटसुद्धा आहे, आउटस्टँडिंग दिलेली आहे. जर एक्झाम्पल बारकाईने वाचेल तर पहिले याची मूळ रक्कम लिहून घेऊ आपण. किती दिलेली एक्झाम्पलला 2,50,000 आणि त्यावर आउटस्टँडिंग असेल तर म्हणून प्लस आउटस्टँडिंग किती आहे मिसलेनियसवर, तर ते आहे 20,000. मी 20,000 इथं काय करतो प्लस करतो. झाले किती 2,70,000. त्यानंतर आहे वेजेस अँड सॅलरीज कुठे येईल, तर हे येईल वेजेस अँड सॅलरीज. वेजेस आहे पहिला शब्द, तर हे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणून आपण वेजेस अँड सॅलरी आणि त्यावर काय करू आउटस्टँडिंग काय करू ॲड करू. म्हणून इथं लिहितो मी 2 वेजेस अँड सॅलरी. किती रक्कम होती मूळ एक्झाम्पलमध्ये बघा. वेजेस अँड सॅलरीज किती आहे, तर ते आहे 4,30,000 आणि आउटस्टँडिंग आहे 56,000. हे इथं लिहितो 4,30,000 आणि प्लस आउटस्टँडिंग होतं 56,000. झाली टोटल किती 4,86,000. त्यानंतर काय बघा प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन किती आहे 50,000. प्रॉव्हिडंट फंड कुठं येते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणून इथं लिहितो मी 2 प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन किती 50,000. त्यानंतर काय आहे बघा स्टॉप वेलफेअर एक्सपेन्सेस ते आहे 1,00,000. स्टॉप वेलफेअर एक्सपेन्सेस कुठे येते, तर ते सुद्धा येते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. स्टॉप वेलफेअर एक्सपेन्सेस किती आहे 1,00,000. स्टॉप वेलफेअर एक्सपेन्सेस नंतर काय बघू आपण बुक डेप्स आहे. बुक डेप्सच्यावर ॲडजस्टमेंट काय आहे बॅड डेप्सचं ॲडजस्टमेंट आहे. हे बुक डेप्स कुठे येते ॲसेट साईडला येते. आपण बॅड डेप्स बघून घेऊ. बॅड डेप्सचं कधी RDD आणि बॅड डेप्सचं पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं. तर सर्वात पहिले आपण हे थोडं क्रिटिकल आहे पण थोडं बारकाईनं गेलं तर हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजू शकते. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण RDD लिहायची. बॅड डेप्स ॲडजस्टमेंट असं होतं बघा 4 नंबर मेक अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व अँड बॅड अँड डाऊटफुल डेप 5% ऑन बुक डेप्स. 5% बुक डेप्सवर घेतलेलं आहे आणि इथं बुक डेप्सची किंमत किती आहे एक्झाम्पलला बघा 3,31,000. 3,31,000वर 5% कधी काढलं तर त्याचे होईल 16,050 रुपये. हे झालं न्यूमधून काय करायचं न्यू बॅड डेप्स आहे. ठीक आहे. न्यू त्यामधून ओल्ड मायनस करायचं ओल्ड बॅड डेप्स. आता हे ओल्ड न्यू कुठून बघायचं तर ते एक्झाम्पलमध्ये RDD ही दिलेली असते बघा. तर एक्झाम्पलमध्ये प्रोव्हिजन फॉर RDD आहे क्रेडिट साईडला 10,000 म्हणून ते इथून काय करायचं लेस करायचं. राहिले किती 6,050 रुपये. त्यानंतर पुढच्या बघा काय
ॲडव्हान्स टॅक्स 1,96,000 आहे. हा टॅक्स ॲडव्हान्स आहे म्हणून हा सुद्धा लायबिलिटी साईडला येतो, इथं काही त्याचा संबंध नसतो. त्यानंतर आहे पॉवर अँड फ्यूल, किती आहे ते 75,000. तर हे कुठं येते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 पॉवर अँड फ्यूल 75,000. त्यानंतर आहे स्टोअर कंझ्युम, ते आहे 2,20,000. स्टोअर कंझ्युमसुद्धा कुठं येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2,20,000. 2 स्टोअर कंझ्युम 2,20,000. स्टोअर कंझ्युम झाल्यानंतर काय आहे पुढं बघा, डायरेक्टर फीस 2,000. तर डायरेक्टर फीस 2,000 सुद्धा आपण इथं सरळ लिहून टाकायचं. 2 डायरेक्टर फीज 2,000. त्यानंतर काय बघू आपण, मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनेशन 80,000. हे सुद्धा इथंच येते पी&एल अकाउंटच्या डेबिटला. मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनेशन शॉर्टमध्ये किती आहे 80,000. ठीक आहे 80,000 आहे. त्यानंतर बघा काय आहे, हे झालं. त्यानंतर क्रेडिट साईडची घेऊ आपण. डेबिट साईडचं झालं. सेल्स फॉर फ्लोअर आहे, सेल्स आहे किती आहे 55,50,000. म्हणून मी ते लिहितो बाय सेल्स फॉर फ्लोअर. सेल्स म्हणजे विकला असेल त्याने आटा, म्हणून किती 55,50,000चा आहे तो. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, अनक्लेम डिव्हिडंड आहे. हा अनक्लेम डिव्हिडंड कुठे येतो, तर तो येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर दिलेला नसेल, म्हणून इथे घ्यायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर आहे रेंट आहे 4,000. आता हा क्रेडिट साईडला आहे म्हणून तो मिळालेला आहे, आपण असं गृहीत धरू, म्हणून ते इथे येईल बाय रेंट रिसिव्ड आहे असं गृहीत धरायचं तुम्ही. ठीक आहे 4,000 झालं. त्यानंतर काय आहे, प्रोव्हिजन फॉर RDD हे 10,000चं आपण प्रोव्हिजन घेतलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट बघू. पहिलं ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2003 व्हेअर व्हेट ॲट कॉस्ट 1,49,000 आणि फ्लोअर 2,17,000. तर हे 31 मार्च 2013 आहे, म्हणजे काय आहे ते क्लोजिंग स्टॉक आहे. ठीक आहे, म्हणून क्लोजिंग स्टॉक कुठे येते, इथे येते बाय क्लोजिंग स्टॉक. बघा वेट किती आहे गहू आणि फ्लोअर किती आहे आटा. ठीक आहे, तर व्हेटची रक्कम दिलेली आहे 1,49,000 आणि इथं दिली आहे 2,17,000. दोघांची टोटल करायची 0,0,0,0,6 3,66,000 हे दोघांची टोटल येते. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरीज. बघा आपण वेजेस अँड सॅलरी जे होतं तिथं घेतलं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मिसलेनियस एक्सपेन्सेस इथं घेतलेलं आहे आउटस्टँडिंगचा. रेट्स अँड टॅक्सेस इथं आउटस्टँडिंग 5,000 घेतलेलं आहे. इन्शुरन्स प्रीमियम प्रिपेडचा हा सुद्धा घेतलेला आहे आणि बुक डेप्सचं सुद्धा घेतलेला आहे. तर असा हा एक्झाम्पल होता. संपला हा एक्झाम्पल. आता त्यानंतर काय करायचं, टोटल मारायची. ठीक आहे, टोटल बघायची कोणती साईडची जास्त येते ते बघायचं आपण. तर तुम्ही टोटल मारा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर. तर टोटल ही क्रेडिट साईडची जास्त येते 59,16,000 येते. 59,16,000 हीच साईड टोटल मी इथं लिहून देतो 59,16,000. आणि जो फरक राहील या दोघांमधला तो येईल इथं ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट किती येत आहे कॅल्क्युलेटर करून काढा तुम्ही.
तर मी इथं बुक्समध्ये बघतो तर ग्रॉस प्रॉफिट येतं 8,30,000. 8,30,000. तर हा ग्रॉस प्रॉफिट मी शिफ्टिंग कुठं करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ग्रॉस प्रॉफिट किती? 8,30,000. 8,30,000. त्यानंतर काय करतो? ह्या दोघांची टोटल घेतो. कोणती साईड जास्त आहे ते बघायचं एक्झाम्पलमध्ये. तर इथंसुद्धा टोटल जास्त आहे या साईडची. तर 8,34,000 टोटल येत आहे. 8,34,000. इथंसुद्धा 8,34,000. आणि जो फरक राहील त्याला द्यायचं टू नेट प्रॉफिट. बघा नेट प्रॉफिट किती येत आहे? नेट प्रॉफिट येत आहे 2,49,950. सॉरी 2,45,950. 2,45,950. तर असा हा एक्झाम्पल आहे. सोडून प्रॅक्टिकल करायचं बघा. ठीक आहे.